हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मी नगरी करिश्मा। आज ना असं मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे। म्हटलं काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती, तर मग काय खायचा हा विचार करतच होते की एक मैत्रिणीनं सजेशन दिलं। म्हटली मस्त असं दिल्ली गेटला जाधव वडेवाल्यांचे वडेपाव खूप छान आहेत, तर चला मग आज काय मग गाडी काढली आणि थेट जाधव वडेवाला यांच्याकडे वडापाव खायला चालली मी। चला मग ते पहा, ते समोर आहे दिल्ली गेट आणि तिथून सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे जाधव स्पेशल वडेवाले यांची या ठिकाणी गाडी आहे। तर ह्या गाडीचे मालक आहेत सचिन जाधव आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। तुम्ही कधीही दिल्ली गेटला आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या आणि ह्या ठिकाणचा वडापाव टेस्ट करा। या ठिकाणी खूप म्हणजे खूप छान टेस्टी वडापाव मिळतो। कांदे भजे, बटाटे भजे हे पण या ठिकाणी अवेलेबल आहेत। आता आपण बघतोय तर ते आता कांदे भजे फ्राय करत आहेत। नेहमी कोणत्याही वेळी आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला फ्रेश आणि गरम गरम असे मिळतात वडापाव भजे। या ठिकाणी म्हणजे कसं आहे की बाहेरून येणारे शॉपिंगला वगैरे येतात जे नगरला, तेही या ठिकाणी आवर्जून भेट देतात। रहिवासी इथले तर कायम येतच असतात या ठिकाणी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडतं पदार्थ आहे वडापाव आणि भजे। मला तर खूप आवडतात। किती छान मस्त असं गरम गरम भजे, असं गरम गरम खाण्याची एक मजाच वेगळी आहे ना। तुम्हाला वडापाव जास्त आवडतो की भजे? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा फेवरेट काय आहे। मला तर दोन्हीही आवडतात। वडापाव ही माझ्या आवडीचा आहे आणि कांदे भजे पण। मला ना या ठिकाणचे ना एक गोष्ट खूप म्हणजे खूप मनापासून आवडली, ती म्हणजे या ठिकाणी वापरले जाणारे सर्व मटेरियल आणि वडापाव भजे बनवण्यासाठी चटण्या वगैरे जे आहेत सर्व मटेरियल आपलं घरगुती पद्धतीचं आहे आणि तेलही या ठिकाणी ते स्वच्छ वापरतात। एकदम एकदम स्वच्छता म्हणजे खूपच छान आहे। आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच ते घरगुती पद्धतीने मस्त असं सर्व आपल्याला टेस्टी आणि स्वादिष्ट असं वडापाव आणि भजे मिळतात। आता ते मस्त असे गरम गरम वडापाव बनवत आहेत।
का तुम्हाला इथे वडापाव? मॅडम मी डेली कस्टमर आहे, 2 वर्षापासून तब्बल इथे वडापाव खायला रोज येतो. अतिशय घरगुती पद्धतीने बनवलेले वडापाव असतात. खूप चलत यांचा गाडा. आम्ही दोघं पण सोबतच येतो, कंटिन्यू सोबतच असतो वडापाव खायला. एकदम म्हणजे फर्स्ट क्लास वडापाव, घरच्यासारखंच वडापाव आहे. असे तेल वगैरे एकदम मस्त फ्रेशपैकी वापरतात, एकदम फर्स्ट क्लास आहे. 1-1.5 वर्ष झालं यांचा वडापाव भाजी खायला येतो. एकदम टेस्टी आणि खूप छान असतात. तरी सर्वांनी करा. तर पाहिलं तुम्ही किती प्रसिद्ध असे टेस्टी वडापाव जाधव वडेवाल्यांचे आहेत. ते भरपूर क्राऊड राहतो या ठिकाणी आणि खूप लांबून असे येतात या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी. हे पाहिलं इथून प्रवास करणारे सुद्धा या ठिकाणी गाडी थांबवून लोक जाधव वडेवाल्यांच्या वडापावचा आस्वाद घेतात. आम्ही पारनेर तालुक्यातून वडगाव आंबली गावातून आलेलो आहे. तर हे जाधव वडापाव नाही का, ते खूप फेमस आहे नगरमध्ये. खूप छान आहेत वडापाव वगैरे. तर सर्वांनी इथं या, भेट द्या. खूप छान आहेत. आम्ही पण आलो आहे. धन्यवाद. एक छोटीशी परी किती छान आहे ना. वडापाव आवडतो? तर भैया आता मस्त असे वडापाव तयार करत आहेत. तर मी पण ट्राय करते. मस्त असा गरम गरम वडापाव, कशी आहे टेस्ट त्याची. या ठिकाणी लाल चटणी आहे. एक नंबर टेस्ट आहे. या ठिकाणी व्हिजिट द्या आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन वडापाव खाऊन घ्या. खूप टेस्टी आहे. आता आपण घेतलेले आहेत कांदा भजे. आता हे आपण टेस्टी करू पाहू. खूप टेस्टी, क्रिस्पी, लाजवाब असे आहेत कांदा भजे. तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन कांदा भजे पण ट्राय करा. तर भैया आपल्या या ठिकाणी गाडीचं म्हणजे किती वाजता ओपन होते आणि क्लोज किती वाजता होते आणि आपल्या एरियाचा ॲड्रेस वगैरे काय आहे? तर आपली गाडी सकाळी 11 ते संध्याकाळी 11पर्यंत चालू राहते. गाडीला सुट्टी वगैरे काहीच नाही. आणि आपली गाडी दिल्ली गेटला कॅपेकिंग समोर जाधव वडेवाले या नावाने आहे. तर चला मग आपण या ठिकाणचे वडापाव भजे सर्व टेस्टी केली. एक नंबर क्वालिटी आहे आणि तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट द्या. आणि आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. चल बाय.